गुड मॉर्निंग सर्वांना. आज आहे महाराष्ट्र दिवस. तर बोललं की आज महाराष्ट्राचं जे स्पेशल आहे आपलं ते बनवावं, म्हणजे मिसळपाव. तर चला बघूया कशी बनवते मी मिसळपाव. आता वाजले आहेत 9 आणि ऊन बघा बाहेर केवढं पडलं दिसते. बापरे एवढं ऊन आहे, गरमी झाली खूप. दाखवते मी. तर मिसळपाव बनवण्यासाठी ना मी अगोदर कुकरमध्ये तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडासा जिरा टाकायचा, कढीपत्त्याची फोडणी द्यायची आणि थोडासा कांदा टाकायचा. हा एक मोठा कांदा मी घेतलेला इकडे, तो कांदा कापला आणि तो पण टाकला. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकली, ते असं व्यवस्थित फ्राय करून घेतलं. आणि त्यानंतर जी मटकी होती आपण घेतलेली ती मटकी टाकायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि ना हळद पण टाकायची. 1 चमचा मीठ आणि 1 चमचा हळद टाकायची. नंतर परत लागेल जसं टेस्टनुसार चवीनुसार वाटेल तर परत आपण घेऊ शकतो, पण अगोदर थोडंच टाकायचं की खारट व्हायला नको म्हणून. मग इकडे मी हळद टाकलं, थोडंसं मीठ पण टाकलं आणि आता ते मिक्स करून घेणार. छान असं त्याचा कसा फ्लेवर येतो एक मटकीला. फक्त मटकी पण टाकू शकतो, पण आलं लसूणची पेस्ट, कांदा वगैरे अशी फोडणी देऊन टाकली ना की त्याला मस्त फ्लेवर येतो. त्यानंतर ह्याच्यामध्ये ना मी 2 ग्लास मोठे ग्लास पाणी टाकलेलं आणि त्याला कुकर लावलेलं आणि त्याच्या जवळपास 2 शिट्ट्या घेतल्या मी, कारण मटकी एवढं काय वेळ लागत नाही त्याला शिजायला. 2 शिट्ट्यात पण मस्त शिजलेली मटकी एकदम. अगदी खूप जास्त पण नाही शिजवायची, 1 शिट्टी पण बस होते. पण मी लगेच कुकर उघडलेला, त्यामुळे मला उघडायचं होतं लगेच कुकर, म्हणून मी 2 शिट्ट्या घेतल्या. 2 शिट्ट्या घेतल्यावर गॅस बंद केला आणि लगेच कुकर खोललेला मी. त्यानंतर बनवायचा होता आपल्याला कटासाठी जो मसाला असतो, म्हणजे मिसळचा जो ज्याने रस्सा ज्याचा बनवायचा, त्यासाठी मी ना एक अख्खी वाटी खोबरा घेतलेला, सुकं खोबरं घेतलेलं. आणि इकडे ना 3-4 कांदे मी कापून ठेवलेले स्लाइस करून. ते सर्व मी घेणार नव्हते, पण मी फक्त कापून ठेवले, म्हटलं की नंतर लागेलच ना म्हणून. मग आता इकडे मी काय केलं, खोबरं घेतलं सुकंवालं, ते फ्राय करून घेतलं, असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय केलं. त्यानंतर ते मी काढून घेतलं खोबरं फ्राय केलेलं. आणि मग काय कांदा टाकायचा होता मला त्याच्यामध्ये. मग जो कांदा मी घेतला होता इकडे तो टाकून घेतला. त्यामध्ये मी 4 कांदे घेतलेले मोठे, पण मी त्यातला अर्धाच टाकला कांदा, बाकी अर्धा ठेवून दिला मी नंतर मिसळ बरोबर खाण्यासाठी. मग अर्धा कांदा 2 कांदे पण हे मी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय केला छान मस्त. आणि मग काय ते पण काढून घ्यायचं आणि त्याचं वाटण तयार करायचं होतं. मग ते काढून घेतलं, कांदा पण फ्राय केलेला कांदा पण काढून घेतला आणि त्यानंतर त्याला थंड होऊ दिला अगोदर, कारण गरम मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं नसतं ना, म्हणून ते थंड होऊ दिलं. मग त्याचं वाटण तयार करून घेतलं. त्यानंतर इकडे मी टोप गरम करून घेतलं आहे एकदम असं कडकडीत. त्यामध्ये तेल टाकलं आहे आणि मिसळ बनवायची म्हणजे ना तेल जरा जास्तच वापरायचं तरच टेस्ट येते. त्यानंतर हे सुके मसाले घेतलेले, धना पावडर, गरम मसाला, लाल मिर्च पावडर, परत मालवणी मसाला पण थोडासा घेतलेला मी, कारण तो जरा तिखट आहे ना म्हणून, आणि घरचा तिखट मसाला एवढं घेतलेलं. आणि ते कडकडत्या तेलात टाकायचं आणि त्यामुळे छान तरी येते. त्यानंतर जो वाटलेला मसाला होता तो टाकून घेतला मी. तर मी ना तर ते जरा जास्त झालं वाटण, मला असं वाटलं, म्हणून मी त्यातलं अर्धच वाटण टाकलं आणि हे असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्याला झाकण ठेवून मी त्याला तेल येईपर्यंत ना फ्राय केलं. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून थोडंसं तिखट टाकलं मी, जो आपला घरचा मसाला असतो, फक्त मिरचीवाला, लाल मिरचीवाला मसाला असतो तो टाकला आहे. आणि ते पुन्हा फ्राय करून घेतलं आहे मी छान असं. आणि एवढा वास येत होता ना मस्तवाला छान, खूप भूक लागलेली. मग त्यानंतर त्याच्यामध्ये मी टेस्ट वगैरे केलं आणि जी मटकी आपण शिजवून घेतलेली ती टाकून घेतली सगळी मटकी. आणि त्यानंतर त्या मटकीमध्ये अजून मी 2 ग्लास पाणी टाकलं त्या कुकरमध्ये, व्यवस्थित धुवून वगैरे त्या कुकरचं पण पाणी ह्याच्यामध्ये टाकून दिलं, टोपामध्ये टाकून घेतलं.
आणि मला वाटलं की ते जरा असं घट्ट आहे म्हणून मी त्याच्यामध्ये ना अजून 2 ग्लास पाणी टाकलं, कारण मिसळ कशी अशी पातळ चांगली लागते म्हणून मी त्याच्यामध्ये अजून 2 ग्लास पाणी टाकलं आणि त्याला मस्त असं तेल सुट्टीपर्यंत ना फास्ट गॅसवर उकळी येऊ दिली. आणि मग काय उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये झाकण ठेवलेलं मी आणि अशी तयार झाली. मिसळ पाव बनवून झाला आहे. हे बघा तर्रीवाली मिसळ झाली आहे. इकडे कांदा वगैरे कापून ठेवला आहे, कांदा आणि 10:15 वाजले आहेत आणि आता मिसळ खायला. अशा प्रकारे आपली मिसळ मी वाढायला घेतली आणि खरंच सांगते खूप टेस्टी झालेली. असं पहिले मटकी टाकली, मग त्याच्यावरती त्याचा अशी तर्री टाकली, त्यानंतर फरसाण टाकलं आणि कांदा वगैरे लिंबू टाकून आणि दही दिलेलं थोडंसं. खूप टेस्टी झालेली, खूप छान झालेली. तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून मला सांगा. आणि तुम्हाला आवडेल का असं मी जर कधी अशा रेसिपी टाकल्या फूड व्हिडिओ तर आवडेल का ते पण मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. पुन्हा भेटू. बाय.